तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमधील जे सर्च इंजिन असेल गुगल किंवा क्रोम ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला www.geocalc.in ही साईट लॉग इन करायची आहे. ही साईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईन. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर पण चालेल आणि किंवा टाईप केलं तर चालेल. डायरेक्ट तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुढे असा इंटरफेस बघायला मिळेल. ह्यामध्ये तुम्हाला 10 अंकी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण की त्या नंबरवर आपल्याला OTP येणार आहे आणि खाली साइन इन विथ OTP करायचा आहे. OTP थोड्याच वेळात तुम्हाला 6 अंकी OTP तुमच्या नंबरवर मिळेल, जे तुम्ही की टाईप केलेलं आहे. तर इथं पुढे आपल्याला SMS आलेला आहे, प्लीज चेक युअर फोन फॉर द व्हेरिफिकेशन कोड. तुम्हाला 6 अंकी कोड येईल 425020 आणि कोड टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP करायचा आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होऊन जाईल की ॲड पॉईंट्स मॅन्युअली. तर इथं पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 4 इथं तर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश व रेखांश जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क परतमध्ये होते, ते की क परतच्या उजव्या साईडला शिरोबिंदू म्हणून होते, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. लॉंगिट्यूड लॅटिट्यूड तुम्ही इथं मॅन्युअली पण टाकू शकता टाईप करून, किंवा खाली व्हिडिओच्या स्टार्टला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्या शिरोबिंदूचे फोटो काढून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. बेटर आहे की तुम्हाला टाईप करण्यापेक्षा खाली तुम्ही इथं स्क्रीनशॉट तुम्ही इथं अपलोड करा. तर इथं खाली दिलेलं आहे एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम फोटो. तर इथं चूज फाईलवर क्लिक करा आणि मी इथं अगोदर ते स्क्रीनशॉट मारून घेतलेलं आहे, जे मला प्रतुती मिळालेला आहे, तो मी इथं स्क्रीनशॉट अपलोड करणार आहे. तर मी स्क्रीनशॉट तो अपलोड केलेला आहे आणि खाली तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट कोऑर्डिनेट करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट कोऑर्डिनेट केल्यानंतर तुम्ही इथं चेक करू शकता की लॉंगिट्यूड लॅटिट्यूड बरोबर आलेलं आहे की नाही. तुम्ही इथं बघू शकता आणि खाली इथं तुम्हाला तुमची जमिनीची डायग्राम पण बघायला मिळेल की हे 1 2 3 4 पॉईंटची आपली डायग्राम आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे की इथं PDF पण मिळणार आहे तुम्हाला, KML पण मिळणार आहे. तर KMLसाठी तुम्हाला इथं फक्त टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर खाली आय हॅव व्हेरीफाईड द कॉर्डिनेट अँड डिक्लेअर देम टू बी करेक्ट. मी हे कॉर्डिनेट चेक केलेले आहेत आणि हे बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक परत टिक करावे लागेल. टिक केल्यानंतर खाली तुम्हाला पे अँड गेट द फाईल ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 500 रुपये पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. तर तुम्ही तर गुगल पे किंवा फोनपे काही पण तुम्ही ॲड करू शकता. तर मी पेमेंट करत आहे. आता यांना पेमेंट झालेलं आहे. आपले तर मी पेमेंट करत आहे मित्रांनो. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फाईल तुम्हाला डाउनलोड झाली तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. तर इथं खाली येईल पेमेंट सक्सेसफुल. थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता तर तुमची रिपोर्ट जनरेट झालेली आहे. युअर रिपोर्ट विल बी डाउनलोड. तुमची रिपोर्ट डाउनलोड होत आहे. तर आता तुम्ही खाली बघू शकता डाउनलोड रिपोर्ट. जर डाउनलोड रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ही रिपोर्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वर बघू शकता की आपल्याला रिपोर्ट आपली डाउनलोड झाली. तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर बघू शकता तुम्हाला PDF रिपोर्ट मिळून जाईल आणि KML किती तुम्हाला गुगल अर्थवरती ओपन होणार आहे. तर बघू शकता टोटल एरिया 16.203 मीटर स्क्वेअर आणि इथं स्क्वेअर फूटमध्ये पण आहे आणि हेक्टर आरमध्ये पण आहे. इथं तुमच्या पॉईंटची लांबी पण आहे मीटरमध्ये आणि फूटमध्ये पण, आणि इथं जे शिरोबिंदू होते ते पण आहे. तुम्ही बघू शकता
हे असे तुम्हाला फाईल मिळून जाईल. 1 2 3 4 असे कॉर्डिनेट तुम्हाला मिळणार आहेत. आणि हे तुम्हाला पॉईंट 1 आणि 2 मध्ये डिस्टन्स तुम्हाला मिळून जाईल. 133 मीटर म्हणजे फूटमध्ये 430 फूट पॉईंट 1 आणि 2 मधील लांबी आहे. तर अशी आपल्याला ही PDF फाईल मिळालेली आहे. आणि रिपोर्टप्रमाणे तुम्ही KML फाईल पण डाउनलोड करू शकता, जे की तुम्हाला तुमची जमीन शोधायची असेल की एक्झॅक्ट लोकेशन गुगल अर्थवरती कुठं आहे, आपली जमीन मोजणी बरोबर झाली आहे की नाही, हे पण तुम्ही फाईल डाउनलोड करून बघू शकता. त्यासाठी जे डाउनलोड रिपोर्टच्या वरती ऑप्शन आहे डाउनलोड KML, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फाईल डाउनलोड होईल आणि ते तुम्ही गुगल अर्थवरती ती फाईल तुम्ही शोधू शकता. आता मी ती फाईल ओपन केलेली आहे. डायरेक्ट तुम्हाला फक्त स्टार्टला गुगल अर्थ हे जे ॲप आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचे आहे. हे मी अगोदर डाउनलोड करून ठेवलेलं आहे. आणि ती फाईल ओपन केल्यानंतर बरोबर त्या प्लॉटवरती KML ओपन होऊन जाईल. त्याचा फाईल ओपन होत आहे, तुम्ही बघू शकता. अशी तुम्हाला फाईल ओपन झालेली मिळेल. पॉईंट नंबर 1 2 3 4. आता हे सर्वे झालेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला कळते की आपली मोजणी बरोबर झालेली आहे की नाही, की ॲक्च्युअल समजा तुम्हाला नवीन जमीन खरेदी करायची आहे आणि त्याने आपल्याला सांगितले की अशी मी मोजणी केलेली आहे, ही माझी क प्रत आहे आणि ती क प्रत बरोबर आहे की नाही, की बाबा हीच जागा त्या ठिकाणी आहे की नाही, हे आपण KML फाईलवरून काढू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत चांगली साईट आहे मित्रांनो. हे वापरून तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचू शकता आणि तुमची शेतकऱ्यांची पण दिशाभूल होणार नाही. की अत्यंत चांगली आणि अत्यंत वापरायला पण सोपी ही साईट आहे. ही KMLसाठी तुम्हाला गुगल अर्थ प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. KML फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल, गुगल अर्थ इथं मी टाईप करून ठेवलेलं आहे. ही गुगल अर्थ जी फाईल आहे ते तुम्हाला ओपन करून इन्स्टॉल करून ठेवायची आहे गुगल अर्थ. तर हे तुम्ही बघू शकता, डायरेक्ट हे ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला 500 रुपयामध्ये KML फाईल आणि PDF रिपोर्ट तुमची मिळणार आहे. विथ तुम्हाला तुमचा एरिया स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फूट, हेक्टर, आर आणि तुमचे जमिनीची जी लांबी आहे ते पण मिळणार आहे. पॉईंट 1 पॉईंट 2 पॉईंट 3 आणि पॉईंट 4 मधील जे डिस्टन्स लांबी आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आपली मोजणी बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.